वेळामध्ये टीम उपस्थित झालेली आहे। ती वाईल्ड कार्ड एंट्री कदाचित आज फायदेशीर ठरू शकेल, त्यामुळे तो महत्त्वाचा निर्णय असतो की वेळामध्ये जाऊन पोहोचणं, मग त्यानंतर ते काही मॅचेस पाहणं, मग त्यानंतरचा काही विकेटचा अभ्यास असेल, मग त्यानंतर मैदानाचा जो अभ्यास आहे तो होतो। त्याच परिणामी अगदी आपण पाहत आहोत आज वेळामध्ये संघ उपस्थित झालाय। सहर्ष स्वागत करूयात आणि आता वळूयात एक मोठ्या लढतीकडे, जिथे अक्षय 11 पेंढरगुळ संघाच्या विपक्षामध्ये जय दुर्गा स्पोर्ट्स पेंढरगुळ संघ पाहायला भेटतोय। टीम हडल मैदानाच्या आतमध्ये होत असताना हे प्लॅनिंग आहे, हे ट्रॅप आहे। एकाच गावाचे दोन टीम जेव्हा खेळतात त्यांना स्ट्रॉंग सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर सगळ्यात मोठा सामना आजच्या दिवसाचा। एका गावचे दोन संघ एकमेकांसोबत लढतील, एकाच जंगलातील दोन वाघ सध्या तरी आपल्याला पाहायला भेटणार आहेत या मॅच मध्ये। टाळ्यांचा गजर झालाय, म्हणजे ती ओपनिंगची जोडी आता दाखल झाली आहे मैदानाच्या आतमध्ये ॲज ओपनिंग पेअर, जिथे नियोजनाचा खूप मोठा भाग राहिलेत आणि आयोजनाची खूप मोठी जबाबदारी आमचे जानूजी हिरवे साहेबांनी ज्यांच्यावरती ठेवली आहे, ते आता या मॅच मध्ये तो खेळ दाखवण्यासाठी इथून दाखल झालेत। रमेश कातवारे आणि त्यांच्या सोबतीला आपल्याला खेळाडू पाहायला भेटेल मयूर मोरे। एडिटिंग क्षेत्रातील एक खूप मोठं नाव आहे ते मयूरचं, आणि सध्या तरी आपण त्याच्याही रील्स भरपूर साऱ्या पाहिल्यात। अगदी त्यालाही तो स्वतःला पुढे घेऊन चाललाय सोशल मीडियाच्या माध्यमातून, आणि काही खेळाडूंना देखील तो सोशल मीडियाच्या माध्यमातून जे पडद्यामागील जे हिरो आहेत त्यांना पडद्याच्या समोर नेण्याचं कार्य तो नेहमीच करतोय। एडिटिंग क्षेत्राचं मोठं नाव आहे मयूर मोरे म्हटलं तर। या विभागामध्ये अगदी आपण पाहत आहोत सगळ्यात महत्त्वाची कामगिरी ते करतायत, आणि सध्याच्या घडीला आपण पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये रमेश कातवारे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे। 4 ओव्हरचा मॅच असेल। आमचे नाऊसपाडा गावचे आमचे जवळीकचे मित्र आमचे संदीपजी वेहिले साहेब यांच्याकडनं या आयोजनाला, या दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत। त्यांचंही आपण करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत। वेलकम साहेब, आपण जॉईन झालात, आपलं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत। आणि आता सामन्याला करूयात सुरुवात। ओपनिंगची जोडी दाखल झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला तितकाच महत्त्वाचा गोलंदाज, जिथे आपल्याला सुभाष पारधी पाहायला भेटतील। अनुभवाची खान, जिथे अनुभव यावेळेस तो दाखवण्याचा प्रयत्न करतील ॲज अ स्ट्रायकर बॉलर म्हणून जबाबदारी घेत आहेत। फील्ड सेटिंग करतायत, फील्ड सेटअप होते, जणू काही पाहायला गेलं तर पूर्णपणे प्लॅनिंग मध्ये चालेत आज दोन्ही संघ। आणि आता सामन्याला होते सुरुवात। पहिला बॉल, पहिला चेंडूवरती लॉफ करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला बॉलला टर्न केलाय, मिड विकेटचा फिल्डर धावतोय, वेगामध्ये आलाय, बॉल कलेक्ट करण्यासाठी थोडंसं घाई करतोय, तोपर्यंत एक सिंगल। पहिल्या बॉलला ते अकाउंट ओपन होतं आणि त्यानंतर देखील आपण पाहत आहोत मयूर अगदी बॉल खेळण्यासाठी ती तयारी करत होता, आणि तोपर्यंत एकच सिंगल वरती आता समाधानी व्हावं लागणार आहे। खूप मोठा मॅच आहे, जिथे एकाच गावचे दोन संघ खेळतायत। क्रॉस बॅटेडनं मारायचा होता, फक्त उंच गेला, डिस्टन्स कमी वाटतंय, फिल्डर धावतोय, जज करण्याचा प्रयत्न होईल आणि तिथे झेल ड्रॉप। हा मयूर मोरेचा हा झेल सगळ्यात महत्त्वाचा राहील ॲज अ ओपनर आहे। हा जिथे ओपनिंगची पेअर म्हटलं तर मग ते सगळ्यात महत्त्वाचे खेळाडू असतात, मग तो खेळ होणं गरजेचं असेल। आज पूर्ण पेंढरगुळ गाव या मॅचवरती त्या नजरा ठेवून आहेत, कोणता संघ जिंकेल। जिंकेल तर पेंढरगुळ, शंकाच नाहीत, परंतु तो संघ कोणता असेल यासाठी ही चुरस सातत्यानं बनून राहणार आहे या मॅच मध्ये। 2 बॉलवरती अगदी पाहायला गेलं तर 3 धावा कॅरी झालेल्या आहेत, आणि तिथे पुन्हा एकदा ओव्हरचा तिसरा बॉल समोर मारलाय, यावेळेस विशेपला फटका चांगला दिसतोय, फिल्डर लॉंग ऑफ मध्ये येतोय, बॉल फेकी केली जाईल, तोपर्यंत पाहायला गेलं तर एकच सिंगल, ती चान्स दिलेला नाही।
तो वेट दिलेला नाहीत, ते संधी मिळालेल्या नाहीत बॅटिंग करणाऱ्या टीमला की हात खोलण्याची ती संधी मिळेल, मग त्यानंतर त्या धावा येतील, असं काही पहिल्या ओव्हरला घडलेलं नाहीत. चांगली गोलंदाजी होते, म्हणून मी म्हणालो होतो अनुभवाची खान, अनुभवाची शिदोरी आहे गोलंदाजाकडे. भरपूर सारे क्रिकेट खेळलेत आणि तो अनुभव शेअर करतायत. स्विंग शीट फटका आता चांगला आहे, 440 व्होल्टचा झटका दिला जाईल गोलंदाजाला. स्विंग शीट केलाय, स्वीट हिट आहे आणि चेंडू निघालाय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इनिंगचा पहिला वार, चेंडू सीमा पार, रमेश कातवारेचा चौकार. कार्य करतो तो भरदार असा शिवराय. खूप चांगलं संगीत, खासदार भिवंडी लोकसभा सुरेशजी म्हात्रे साहेब अर्थातच बाळेमामा यांचं हे संगीत आपण ऐकलं. आणि अजून एक चांगला स्ट्रोक, याही वेळेस ती चान्स आहे आणि आता बॉल निघालाय कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसऱ्या बॉलवरती हा दुसरा चौकार. सो मच लगातार चौकार येत आहेत, 2 चौकाराला धावा झाल्यात 12. अंतिम बॉल बाकी आहे. पाहुयात मैदानाच्या आतमध्ये घमासान युद्ध क्रिकेटचं आपल्याला पाहायला भेटतंय दोन संघादरम्यान. हा बाउन्सर होता आणि तो निघाला. आता विकेट किपरच्या हातामध्ये येतोय हा डॉट बॉल. ओव्हर क्रमांक पहिली समाप्त. पहिल्या ओव्हरच्या खेळामध्ये घडलंय काय तर रमेश कातवारेचे 2 चौकार खूप महत्वाचे टीमसाठी राहिलेले आहेत, जिथे जय अक्षय 11 पेंडरगुळ संघ पहिल्या ओव्हरला जाऊन पोहोचला 12 अंकावरती. हा सगळ्यात महत्वाचं राहिलं बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी की ती विकेट सध्या तरी गेलेली नाहीत. ओपनिंगची जोडी आहे, बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे, शंकाच नाहीत. फिल्डिंगही करणाऱ्या टीमची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे, परंतु ती गोलंदाजीमध्ये देखील ती चुरस दाखवावी लागेल. पहिल्या ओव्हरला खूप चांगला खेळ राहिला, दोन्ही बाजूनं ती फाईट चांगली रंगते. ज्या पद्धतीने आम्ही उल्लेख केला की आज पेंढरगुळ गावचं पूर्णपणे नजरा या आदिवासी चषकावरती आहेत, कारण दोन्ही संघ एकमेकांसोबत खेळतायत. जिथून लॉट्स पडले या स्पर्धेचं तिथूनच आपण पाहता होतो तो दिवस कधी येईल, मग तो मॅच कधी चालू होईल, मग त्यानंतर ती चुरस कधी पाहायला भेटेल, या सगळ्या काही प्रश्नांची उत्तरं आता आपल्याला या मॅच मध्ये मिळणार आहेत. खूप चांगला मॅच रंगेल, शंकाच नाहीत. नितीन बोरोरा बॉलिंग मार्कवरती. पहिला व्हाईट बॉल होता, मग त्यानंतर देखील तोच निर्णय कळवला गेला. पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी कळवलाय. 1 फॉर द ओव्हर ही देखील ग्वाही, ओनली फॉर द ओव्हर ही ग्वाही देत दिसताना गोलंदाजाला नितीन बोरोरा एक महत्वाचा खेळाडू आहे या टीमचा. हा जो की अष्टपैलू खेळाडू आहे. मग अष्टपैलू खेळाडू असतात तेव्हा एक अपेक्षा कॅप्टनची असते की दोन्ही बाजूनं तो योगदान त्या खेळाडूने देणं गरजेचं असेल. क्रॉस बॅटरने खेळा, मिड विकेटला फिल्डर आहेत. बॉल उचलून फेकी केला जाईल तोपर्यंत 2चा कॉल दिसतो आणि त्या 2 धावा सहज कॅरी केल्या जात आहेत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. ती चुरस सातत्याने ठेवली जाते, विकेट गेलेल्या नाहीत. मयूर मोरे आणि त्यानंतर रमेश कातवारे ही जोडी सध्या तरी खूप चांगला खेळ दाखवतायत. हा प्रयत्न आहे 45-50च्या घरामध्ये पोहोचण्याचा. आज इथे खराब चेंडूला तुम्ही
प्रहार करतायत, चांगल्या चेंडूला सिंगल डबल काढतायत, म्हणजे चांगला खेळ तुम्ही दाखवतायत. समोर होता बॉल, पुन्हा क्रॉस बॅटेडनेच खेळला. आता स्क्वेअर लेगला चेंडू निघाला, डीप मधनं क्षेत्ररक्षक येत आहेत, बॉल फेकी केलं जाईल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा कॅरी सहजरित्या केल्या जात आहेत. पुन्हा ती रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटते. या 2च्या मदतीने 18 धावा झाल्या धावफलकावरती. अक्षय 11 पेंढरगुळ संघाच्या विपक्षामध्ये जयदुर्गा पेंढरगुळ असा मॅच आपल्याला पाहायला भेटतोय. खूप सारे प्रश्न आहेत या मॅच मध्ये की कोणता खेळ, कोणत्या टीमचा खेळ चांगला राहील, कोणता खेळाडू चमकेल या मॅच मध्ये. आता हा बॉल आशाभूत नजरेनं पंचांकडे पाहतायत आणि आता व्हाईट बॉल, हा तो व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी कळवलाय. एक्साची मदत पुन्हा मिळते धावफलकाला. एक्सापासून वाचावा लागेल. नितीन बरोरा एक चांगला गोलंदाज आहे, परंतु सध्याच्या घडीला ती लेंथ लाईन शोधता आलेली नाही. त्या विकेटवरती भरपूर वेळ खेळले, त्या विकेटवरती तो अनुभव शेअर करावा लागणार आहे. चांगला लेट कट केला, फटका चांगला आहे, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक धावतोय. 2चा कॉल आणि तिथे मयूरच्या खात्यामध्ये पुन्हा 2 धावा ओव्हरथ्रो वाटतोय. आता धावा सुटलेत आणि रमेश कातवारेची विकेट धोक्यामध्ये वाटते. फिंगर अप झालेत. धाव संख्येची गरज होती का, पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न, आणि तिथे मिळते आहे सगळ्यात महत्वाची ही मॅचची गोल्डन विकेट. रमेश कातवारे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. दरोडे साहेबांचं हे आपण सॉन्ग ऐकलं आहात. अगदी आपण पाहत आहोत शहापूर विधानसभा आमदार दौलतजी दरोडे साहेब, अगदी या स्पर्धेच्या अंतर्गत आपण पाहत आहोत त्यांच्याकडनं हे खूप मोलाचं सहकार्य आम्हाला या स्पर्धेमध्ये लाभलेलं आहे. तर त्याचंही संगीत आपण ऐकलं. त्या अगोदर आपण पाहिलं भिवंडी लोकसभा खासदार आमचे सगळ्यांचेच लाडके सुरेशजी म्हात्रे साहेब अर्थातच बाळे मामा, त्याचं देखील आपण ते संगीत ऐकलं. त्यांच्याही माध्यमातून ज्या आपण आकर्षित रंगीबेरंगी ज्या टी शर्ट पाहतात आणि या टी शर्टने एक वेगळीच शोभा या स्पर्धेला आलेली आहे. प्रत्येकाचा आकर्षित टी शर्ट आपल्याला प्रत्येक टीमसाठी वेगवेगळ्या रंगाचा बेरंगी असा टी शर्ट पाहायला भेटतोय आणि एक वेगळं आकर्षण या स्पर्धेचं राहिलंय. त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करूयात. हलक्यात खेळण्याचा प्रयत्न, बॉल मागे झालाय, नशिबाची साथ मिळते परंतु पाठलाग केला जाईल. तिथे बॉल अडवला हे महत्वाचं. काय तो अफलातून चेंडू राहिला आणि हा बॉल ओके व्हाईट बॉलचा इशारा तो कळवला गेलेला आहे. व्हाईट बॉल म्हणजे 1च्या 2 मिळतील. 2च्या मदतीने आता धावफलक पुढे ससावेल. धावा झाला धावफलकावरती 22, 22 ऑन बोर्ड. एक विकेट रनआउटची मिळाली आहे, सांघिक यश मिळालंय. हो हो, आता हा चांगला बॉल, ती लेंथ आणि लाईन आता शोधतोय. मग मी तो उल्लेख केला होता की नितीन बोरोराला ती लाईन लेंथ मिळालेली नाहीत. जर तुम्ही लाईन लेंथवरती जर बरोबर ती शोधून गोलंदाजी केली तर फलंदाजाला तितकेही सोपं नाही या विकेटवरती बॅटिंग करणं, कारण स्किट होते. अगदी पाटा विकेट पाहायला भेटते, टप्पा पडल्यानंतर ते बॉल स्किट होत आहेत. मग त्यानंतर फलंदाजांना तितकेही सोपं नाहीत बॅटिंग करण्यासाठी. हो हो, वेगामध्ये बॉल, मयूर मोरेला बीट करून निघाला. विकेट किपरच्या हातामध्ये अजून एक डॉट बॉल येतोय. सातत्यानं आता चांगली गोलंदाजी होत असताना पाहायला भेटलेली आहे. अंतिम बॉल राहिला आणि धावा आता स्थिर राहिल्या त्या 22. षटक क्रमांक 2 आपण पाहत आहोत. जो उल्लेख झाला 45-50च्या घरामध्ये जायचा आहे, त्या सरासरीनं धावा सध्या तरी आल्यात. पाकिलबा खाली ठेवलाय, मनगट वळवलीत आणि त्यानंतर 2चा कॉल झाला. आता बॉल स्ट्रायकर एंडला फेकी केलं जाईल तोपर्यंत 2 धावा सहज कॅरी होत आहेत. आता ओव्हर थ्रो, तिथे खूप चांगलं बॅकअप राहिलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत सुभाष पारदी यांचं. तोपर्यंत या चेंडूवरती धावा मिळतील 2-2च्या मदतीनं. ओव्हर क्रमांक दुसरी समाप्त. दुसऱ्या ओव्हरच्या खेळानंतर धावा झाल्या 24, विकेट गेली आहे एक. अक्षय 11 पेंढरगुळ टीम.
टायमिंग करून बसले. तितकाही फटक्यामध्ये ताकद नव्हती, परंतु चेंडू नो मॅन्स लँडला पडतोय. डिपमधनं क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत आपण पाहत आहोत. याही चेंडूवरती ते मिळेल फक्त सिंगल. गोलंदाजीमध्ये या ओव्हरमध्ये आपण गोलंदाजाला पाहत आहोत, जिथे दीपक बरोरा ज्यांनी या स्पर्धेची स्कोररची भूमिका सातत्यानं पार पाडलेली आहे. स्कोररची भूमिका खूप महत्वाची पार पाडली आहे, परंतु आता गोलंदाजीमध्ये ती महत्वाची भूमिका पार पाडावी लागेल. समोर यावेळेस देखील फुल लाईनचा बॉल होता. इनसाइड आउटला खेळायचं होतं. बॅटच्या कडा लागल्यानंतर गलीमध्ये चेंडू जातोय. बॉल अडवला गेला. तोपर्यंत पाहायला गेलं तर ही चेंडूवरती ती फक्त मिळेल सिंगल. सिंगलनं धावा पुढे नेलं जातात आणि धावा झाला जातात धाव फलकावरती. लाफ करायचं होतं, फक्त यावेळेस दिशा देण्याचं कार्य झालं. डिस्टन्स मिळालेलं नाहीत. लॉंगनला झेल देऊन परतेल. झटका क्रमांक लागेल यावेळेस या मैदानाच्या आतमध्ये दुसरा. ती बॅटिंग मध्ये धारधार पाहायला भेटलेले नाहीत आतापर्यंत. त्याचं कारण राहिलेलं आहे स्ट्रॉंग झोन वीक झोन जे आहेत ते माहीत आहेत खेळाडूंना आणि त्याचमुळे त्याचा फायदा पुरेपूर घेतला जातोय. लक्षात घ्या, दोन्ही टीम्सला पुढचा मॅच जो आहे रिपोर्ट करायचा लवकरात लवकर. इनिंग ब्रेकमध्ये ते कॅप्टनचे सन्मान आणि त्यानंतर तो टॉस होणं गरजेचं आहे. त्यामुळे लवकरात लवकर रिपोर्ट करा. टीम खांडीचा पाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये कुडशेट टीम. चला, कुडशेट टीम आपण रिपोर्ट करायचा आहे. अपोजिट संघ येऊन थांबलाय, त्यामुळे कुडशेट संघ लवकरात लवकर या. बरोबर त्या वेळेमध्ये मॅचेस होत आहेत. कालही ते आपण पाहिलंय आणि त्याचं महत्त्व आपल्याला राहणं गरजेचं असणार आहे. त्याचमुळे त्या मॅचेस वेळेमध्ये झाल्या तर सगळ्याच मॅचेस 4-4 ओव्हरच्या बरोबर होत चालल्यात. आता हा बॉल लेक्सिकला सोडून झाला. पंचांनी कळवला व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळेल. (27) 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. अक्षय 11 पेंडुरगुळ संघ बॅटिंग करत असताना जयदुर्गा पेंडुरगुळ संघाची बॅटिंग लाईनअप त्यांची खूप स्ट्रॉंग आहे. मग त्या परिस्थितीमध्ये अक्षय 11 पेंडुरगुळ संघाला ते महत्वाची बॅटिंग करणं आणि ते टार्गेट सेट करणं गरजेचं असणार आहे. हलक्या त्यानं प्लेसमेंट गॅप फक्त शोधला गेलाय. चेंडू निघालाय कव्हर क्षेत्रामध्ये. खूप चांगले फिल्डिंग. तो फिल्डिंगचा स्टँडर्ड जपलाय. जेव्हा मॅच चालू झाली नव्हती तरी देखील ती चर्चा आम्ही काही खेळाडूंसोबत केली तेव्हा ती चर्चा झाली होती की या टीमकडे ती फिल्डिंग आहे आणि या टीमकडे ती बॅटिंग आहे. त्यामुळे ज्या गोलंदाजी जी आहे या टीमची, त्या गोलंदाजीचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला घ्यावा लागणार आहे. तो प्लस पॉईंट बॅटिंग टीम कडे असणार आहे, परंतु आतापर्यंत तसं दिसलेलं नाहीत. यावेळेस हा व्हाईट बॉल पंचांनी कळवलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप. यासाठी वाईड एक्स्ट्राची मदत मिळते. धावफलक पुढे ससावेल. आता धावा झाल्यात 29. मयूर मोरे मैदानाच्या आतमध्ये अजून देखील आहे. मोठ्या फटक्यापासून जरूर वंचित राहिला, परंतु ती पारी लटखट पाळी सध्या तरी तो स्ट्राईक रेट त्याला देखील वाढवावा लागणार आहे, कारण आता कमी बॉल राहिलेत. क्रॉस बॅटेडनं मारलाय. आता चांगला फटका आहे. गॅपमध्ये निघालाय चेंडू. मात्र चेंडू जाईल सीमा पार बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बीट करून. आणि इथे आता मयूर मोरेचा हा ब्रँडेड चौकार. फायनली हात खोलायला आता सुरुवात करतोय मयूर मोरे. अजून एक गॅप मध्ये मारलाय. इथेही फिल्डर आहेत आणि आता तिथे बॉल खूप चांगलं फिल्डिंग होते. तो जम्प घेतला, तो बॉलला स्टॉप केलं, मग त्यानंतर तो बॉल जमिनीवरती पडला आणि त्यानंतर बॉलला उचलून फेकी केलंय. तोपर्यंत 2 धावा मिळाल्यात मयूर मोरेच्या खात्यामध्ये आणि आता धावा 33.
चला अंतिम बॉल बाकी आहे. ओके, थोडस स्कोर कार्ड मध्ये मिस्टेक होती. ओव्हर समाप्त. तीन ओव्हर झाल्यात आणि 3 ओव्हरला धाव फलक जाऊन पोहोचलं 35. तीन ओव्हरला 35 त्या धावा आल्यात जिथे फाईट होऊ शकते. आता या ओव्हरमध्ये त्या धावा काढाव्या लागतील जिथे फायटिंग टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं जाईल. 12 ते 15 धावा आल्यात तर तुम्ही सहजरित्या तो आकडा गाठू शकताय 50चा आणि तोच प्रयत्न आहे या मॅचमध्ये. या मॅचमध्ये प्रदीपने थोडंसं नाराज केलंय. काही स्ट्रोक आपण रमेश कातवारे यांच्या बॅटमध्ये चांगले पाहिलेत. मयूर मोरे सध्या तरी चांगला खेळतोय. त्याला साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळाडू जर आपण पाहायला गेलं तर विठ्ठल खंडवी आपल्याला पाहायला भेटतोय. वेट केलं होतं. हो, काय फटका खेळलाय. चान्सेस नाहीत आणि इनसाइड आउटचा देखना स्ट्रोक. पॉइंटला चेंडू निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शॉट ऑफ द मॅच. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय षटकार. शॉट वाईड अँड पनिश पहा. काय तो फटका राहिलाय. ते टायमिंग पहा. भव्य स्वागत या गोलंदाजाचं झालंय. पूर्णपणे आपण पाहत आहोत इथे खूप चांगला स्ट्रोक खेळलाय. हा डोळ्यांचा पारडं फेडणारा स्ट्रोक होता. जेव्हा असे स्ट्रोक येतात तेव्हा फलंदाज प्रेक्षक राजांना मंत्रमुग्ध करत असतात आणि सध्या तरी तसाच हा स्ट्रोक विठ्ठल खंडवीच्या बॅटमधून आला. आता धावा झाला 41. आयवाज झेल मित्रांनो 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे. गेल्या पहिल्या दिवसापासून आपण ते पाहिलंय. जानूजी हिरवे साहेब यांच्या शुभ असते ते कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आला आणि इथे देखील मिसफील्ड. चेंडू निघालाय लॉंग ऑफ लॉंग ऑनला. बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक आलाय चौकार. कुर्शेत संघ लवकरात लवकर आम्हाला आयोजकांना संपर्क साधायचा आहे. खांडीचा पाडा टीम आपण देखील मॅच फॉर्मॅलिटी आणि त्यानंतर आपले ड्रेस किट कलेक्ट करून घेऊन जायचे आहेत. आमचे मनोहरजी मुकणे साहेब यांच्याकडनं या आयोजनाला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. SK स्पोर्ट्स बावघर ही जी स्पर्धा राहिली त्यांची खूप मोठी स्पर्धा त्यांनी आयोजन केलेली होती आणि ही स्पर्धा अगदी आम्हाला यूट्यूबला ते जॉईन झालेले आहेत. त्यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. मनोहरजी मुकणे साहेब आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत या स्पर्धेमध्ये. हो, आता हा बाउन्सर खूप महत्वाचा राहिलाय. तोपर्यंत एक सिंगल काढण्याचा प्रयत्न चालवलाय. पंचांनी लेग बाईज कळवलाय. सिंगलची मदत. धाव फलक आता पुढे सरसावेल. धावा झाला 46. 47 47. धावा फलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहे. दोनच बॉल बाकी राहिले. तिथे टार्गेट सेट करायचं आहे. विठ्ठल खंडवी पुन्हा एकदा सायकर एंडला फुलटॉसच करून बसला. इनसाइड आउटला खेळलाय. आता हातामध्येच आहे. घरपोच सेवा झाली. एकचा कव्हरला झेल देऊन परतलाय. विठ्ठल खंडवीची विकेट. फलंदाज 47 वरती. तिसरा आउट. आपले दौलत दरोडा साहेब एक नंबर. रवी धापटेच्या खात्यामध्ये आलेली ही महत्वाची विकेट आपल्याला पाहायला भेटली आहे. खूप चांगले स्ट्रोक खेळले होते.
शॉर्ट बट स्वीट इनिंग खेळून परतलाय. नवीन खेळाडू आलाय, मोहावरता आलेला नाहीत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न रवी लोबीचा आणि तिथेही फटका फसलाय आणि झटका दिलाय. महत्वाचे अजून एक विकेट. इनिंग समाप्त, ओव्हर समाप्त. धावा झाला 4 ओव्हरला 47 आणि मॅचला करायच्यात आता 48 धाव संख्येचं टार्गेट. जय दुर्गा पेंढरगुळ संघाच्या विरोधामध्ये. असा ते फिल्डिंग लगेचच लावायचे आहे जिथे या मॅच मध्ये ते टार्गेट सेट झालेलं आहे, जिथे फाईट देऊ शकते, शंकाच नाहीत. या टीमकडे गोलंदाजी अटॅकिंग ती सातत्याने राहिलेले आहे आणि त्याचमुळे ती फाईट होऊ शकते. 48 चा चेस. असला सुजाऊयात मॅचकडे जिथे ओपनिंगची जोडी दाखल झालेली आहे. नितीन बरोराच्या सोबतीला सुभाष पारधी हे आपल्याला पाहायला भेटत आहेत. आयोजनाचे भाग आहेत आमचे सुभाषजी पारधी साहेब. सध्या तरी आता बॅटिंग करण्यासाठी ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. या नियोजनाचा भार देखील त्यांनी सांभाळलेला आहे. हे नाव खूप महत्त्वाचं राहिलं या स्पर्धेमध्ये. आणि त्यानंतर आमचे भास्करजी भगत साहेब यांचं योगदान सगळ्यात महत्त्वाचं राहिलं या नियोजनासाठी. जानूजी हिरवे साहेबांची अगदी जबाबदारी त्यांनी नेहमीच पार पाडलेली आहे. हे नियोजन आपण मित्रांनो पाहत आहोत, हे आयोजन आपण पाहत आहोत. पर्व दुसरं आहे, परंतु या पर्व दुसऱ्याला साजेशी अशी कामगिरी नेहमीच सगळ्याच आमच्या सदस्यांनी केलेले आहे. आयोजनाचे जे जे भाग राहिलेत त्यांच्याकडनं सगळ्यांकडनं खूप मोलाचं सहकार्य असले, त्याचमुळे हे मोठं नियोजन होतंय. सध्या तरी चर्चा करतायत आणि आता तो सामना थोड्याच वेळात चालू होणार आहे. जिथे पूर्वार्ध समाप्त झाला, उत्तरार्धाला सुरुवात केली जाईल. 48 चा चेस आहे. 24 बॉल 48. प्रशांत मोरे आणि टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत आमचे मनोहरजी मुकणे साहेब यांच्याकडनं. त्यांचंही आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहोत. नियोजनाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्याकडनं आल्यात. 48 चा चेस. जाऊयात मॅचकडे. सामन्याला सुरुवात केली जाईल. पहिला चेंडू प्रदीप कातवारेकडनं पाहायला भेटतोय. पहिल्याच बॉलवरती गॅप शोधण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत कव्हर क्षेत्रामध्ये. शॉर्ट कव्हरला खूप चांगली फिल्डिंग बॉल फेकी होतो तोपर्यंत एक सिंगल. जशी सुरुवात पहिल्या इनिंगला झालेली होती तशी सुरुवात या सेकंड इनिंगलाही होते. पहिल्या बॉलवरती पहिली सिंगल. सिंगल हा आकडा खूप महत्त्वाचा आपल्याला पाहायला भेटलाय. जिथे धावसंख्येचा पाया तुम्ही रोवला गेलाय आजच्या दिवसामध्ये तो उल्लेख राहिला. निसंकानं पहिलं
T20 जे 2026 ची स्पर्धा चालू आहे वर्ल्ड कपची, त्याच्यामध्ये पहिलं शतक त्याच्या नावावरती कालच्या दिवसामध्ये राहिलं होतं आणि खूप चांगला खेळ. सगळ्यात मोठी बल्हाडी टीम, जिथे 2020 फॉर्मॅट म्हटलं तर ऑस्ट्रेलिया टीम एक मजबूत संघ म्हणून नेहमीच त्या टीमचा बोलबाला राहिला होता, परंतु या स्पर्धेमध्ये नावं खूप मोठी होती टीममध्ये, परंतु तरीही त्यांना मात दिली ती श्रीलंका टीमनं. क्रॉस बॅटेटनं मारण्याचा प्रयत्न, साथ मिळेल असं वाटतंय. वेगामध्ये बॉल निघालाय मागे, फाईन लेगला खाली क्षेत्र आहे, डीपमधनं बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे आला हा नितीन बरोडाचा चौकार. पाच धावा आपल्याला आता धावफलकावरती पाहायला भेटत आहेत. 48-47 आहे. 4 ओव्हरला तुम्हाला 12च्या सरासरीने तुम्ही पोहोचलात तर ते टार्गेट चेस होऊ शकतं. आणि आता हा वेगामध्ये बॉल स्टिक मिस केला, परंतु स्टिकवरनं बॉल निघालाय. खूप सारा वेग धारण केला होता आणि वेगामध्ये चेंडू निघालाय विकेट किपरच्या हातामध्ये. या जोडीला फोडावं लागेल, अन्यथा ती जोडी जर शेवटपर्यंत राहिली तर मी म्हणेन त्याही तितकेही चेंडूंची गरज नसावीत, कारण नितीन एक हार्ड हिटर फलंदाज आहे. ओहो, हा प्लॅनिंग चांगला आहे. स्लोअर वन हाताळलाय, खूप चांगला चकवा दिला होता फलंदाजाला. फलंदाजानं देखील त्याचं माइंड कूल ठेवलं होतं आणि त्यानंतर जसा बॉल हळूवालाय हलक्या त्यानं प्लेसमेंट केलं आणि तत्पूर्वी एक सिंगल कॅरीज होतंय. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. 6 ऑन बोर्ड. 6 धावा धावफलकावरती. जय दुर्गा पेंडुरगुळ विपक्षामध्ये अक्षय 11 पेंडुरगुळ असा मॅच आपल्याला पाहायला भेटतोय. 19 ला 42 अजून करायचे आहेत. ओहो, वेगामध्ये सुद्धा टायमिंग करू शकलेले नाहीत फिल्डर आहेत. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चांगली फिल्डिंग होते. बॉल फेकी केलं जाईल तोपर्यंत ओव्हर क्रमांक पहिली समाप्त. पहिल्या ओव्हरचा खेळ झाला आणि पहिल्या ओव्हरला धावा आल्यात फक्त 7. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आता त्वरित या. त्या कॅप्टनचा सन्मान होणं याही गोष्टीसाठी जो वेळ लागतोय, त्यानंतर तो टॉस होणं याही गोष्टीसाठी तो वेळ लागतो, त्याचमुळे लवकरात लवकर या. विकीची शेवाळे सरांच्या शुभ असते ते दोन्ही संघाच्या कॅप्टनचं आपण स्वागत करणार आहोत. नियोजनाचे भाग आहेत. नियोजनामध्ये खूप सहकार्य सातत्यानं त्यांचं असतं. पहिल्याही पर्वामध्ये खूप सहकार्य केलं आयोजनाला आणि याही पर्वामध्ये खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावरती आहे. आणि चला, तर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण ड्रेस किट कलेक्ट करून घेतलेले आहे. मग त्या ड्रेसमध्ये आपण या दोन्ही संघाचे कॅप्टन आपले सन्मान होतील आणि मग त्यानंतर तो टॉस केला जाईल पुढच्या मॅचचा. टीम खांडीचा पाडा आणि विपक्षामध्ये आपल्याला संघ पाहायला भेटेल तो कुडशीत संघ. ऑनगोईंग मॅच. एकाच गावचे 2 संघ आहे, जो आम्ही उल्लेख केला आहे. एकाच जंगलामधील 2 वाघ सध्या तरी लढाई देत आहेत, लढतायत आणि एकच आणि कदाचित त्या जंगलामधील एकच वाघ राहणार आहे. आता तो वाघ कोणता राहील, म्हणजे ती टीम कोणती राहील, विजय कोणता संघ मिळवेल, अक्षय 11 की जय दुर्गा. कारण एकाच टीमचे 2 संघ आहेत. पेंडुरगुळ गावाला बिलॉंग करणारे 2 टीम. 18 ला 41. ते पार्ट जर ठेवलंय पहिल्या ओव्हरमध्ये. ती गोलंदाजी चांगली दाखवली आहे. रमेश कातवारे आले, त्यांनी काय बॉल हाताळलाय. पहिला चेंडू पूर्णपणे आपण पाहत आहोत तेच तयार करून बसलेत आणि बाउन्स होता या चेंडूला. तो बाउन्स मात्र पूर्णपणे रीड करता आलेला नाहीत फलंदाजाला. चला कॅप्टन या लवकर, आपल्याला सातत्याने त्या सूचना येत आहेत. कुडशेत आणि टीम खांडीचा पाडा लवकरात लवकर या, तो टॉस केला जाईल. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इनिंग ब्रेक मध्ये होत चाललेल्या आहेत गेल्या 4 दिवसामध्ये. लक्षात घ्या, लवकरात लवकर या. 17 ला 41. तो दबाव बनवत चाललेत परंतु विकेट गेलेले नाहीत. पाहूया सुभाष पारदी. फुलटॉस होता, फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलाय. क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न, डिस्टन्स कव्हर होऊ शकलेलं नाहीत. लॉंगॉनला सोपा झेल देऊन परतवलाय आणि आता हा मोठा झटका सुभाष पारदी होत आहेत बाद.
सन्मान आपण करणार आहोत. चला टीम खांडेसापाडा संघाचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तो सन्मान केला जाईल. लॉफ केलाय, हाही फटका फसलाय, तोच फिल्डर आणि इथे देखील लॉंगनला झेल पकडलाय. फलंदाज बाद. हा सन्मान अगदी आपण पाहत आहोत दोन्ही संघाच्या कॅप्टनचा होतोय. अगदी पाहायला गेलं तर तिथे सन्मान करत असताना आमचे विकेचे शेवाळे सर त्यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. आपण या स्पर्धेचा घटक बनला आहात. ही स्पर्धा आपल्या स्मरणात नेहमीच राहावी. हे सन्मान चिन्ह आपण पाहिल्यानंतर या स्पर्धेची आठवण तुम्हाला नेहमी व्हावी, त्यासाठी हे सन्मान चिन्ह आणि आपला हा सन्मान या स्पर्धेच्या अंतर्गत केला जातोय. खूप चांगली संकल्पना या स्पर्धेमध्ये पाहायला भेटते. प्रत्येक टीमच्या कॅप्टनचा सन्मान या स्पर्धेच्या अंतर्गत केला गेलेला आहे आणि दोन्ही संघाचे कॅप्टनचा सन्मान होऊन त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. चला टॉस केला जाईल. एका बाजूला आदिवासी चषक आणि दुसऱ्या बाजूला जानोजी हिरवे साहेब हे नाव असणार आहे. तो कॉल करायचा आहे. आदिवासी चषक की हिरवे साहेब असा कॉल तो असेल. चला टॉस लवकरात लवकर करून घ्यायचा आहे. विकेचे शेवाळे सर. ओके चला पुन्हा एकदा मॅच कडे वळणार आहोत. टॉस न्यूज आमच्यापर्यंत पोहोचेलच, परंतु सध्याच्या घडीला घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये तर जयदुर्गा पेंडोरगुळ संघ सध्या तरी थोडासा पिछाडीवरती आहे. आता तिसरा झेल पकडला जाईल का? इथे लगातार 6 तिसरा झेल देखील पकडला गेलाय. व्हेरी गुड बॉलिंग बाय रमेश कातवारे. आहे लगातार आपण पाहत आहोत 3 विकेट घेतल्यात रमेशजी कातवारे यांनी. काय अफलातून गोलंदाजी राहिलाय. ते स्लोअर 1 बॉल बरोबर त्या टप्प्यावरती टाकले त्यांनी चकवा दिलाय फलंदाजांना. लगातार 3 विकेट हॅट्रिक साजरी झालेली आहे आणि मिडल ओव्हर कडे वाटचाल होत चालली आहे. 4 बॉलला धावच झालेली नाहीत. पहिल्याच ओव्हरला त्या 7 धावा आणि 7 वरती आता 3 विकेट. जयदुर्गा पेंडोरगुळ संघाच्या कामगिरी चांगली होते. 14ला आता 41 करायचे आहेत. ते समीकरण अवघड होत चाललंय. बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना जसा पत्त्यांचा बंगला कोसळतो तसा हा खेळ आता कोसळत चाललाय, कारण ती बॅटिंग मध्ये मजबूतता दिसलेली नाहीत. एका बाजूला नितीन बरोरा असताना देखील दुसऱ्या बाजूला ते विकेट गेल्यात. ती साथ मिळेल का खेळाडूला पाहूयात. परंतु जर दुसऱ्या बाजूला खेळाडू जर थांबून राहिले नाहीत तर अगदी आपण पाहत आहोत 14 बॉलला 41 धावा ज्या काढण्याचा प्रयत्न करतील ते थोडंसं अवघड होईल. खांडेसापाडा संघाने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय कळवलाय. सॉरी फिल्डिंग. ओके फिल्डिंग करण्याचा निर्णय कळवलाय. ओहो याही बॉल निघालाय विकेट किपरच्या हातामध्ये आणि आता कदाचित ते मेडन षटक पाहायला भेटते की काय. अंतिम बॉल बाकी राहिलाय आणि तिथे 5 बॉलला धावच आलेली नाहीत. रमेश कातवारे काय अफलातून गोलंदाजी केली आहे. 3 विकेट घेतलेत, 2 डॉट बॉल फेकलेत. अंतिम बॉल वेगामध्ये हाताळलाय. फिल्डर आहेत आणि हातामध्येच इथे बॉल आणि आता ती विकेट मिळेल. मेडन षटक प्लस 3 विकेट प्लस रन आउट 1 आणि असं हे महत्वाचं आणि सगळ्यात यशस्वी षटक या स्पर्धेचं. नाम तो सुना होगा रमेश कातवारे. लाजवाब कामगिरी. 2 ओव्हरला आता धावा झाल्यात फक्त 7. 4 विकेट गेलेत आणि आता 12ला करायचे आहेत 41. मग तो फायदा होतो अजय सर. तो फायदा होतो जेव्हा तुम्ही त्या मैदानाचा अभ्यास करता, त्या विकेटचा तुम्ही अभ्यास करता. रमेशजी कातवारे म्हटले तर पहिल्या दिवसापासून या स्टेजवरती आहेत. त्या मैदानाचा अभ्यास त्यांनी केलाय. तो विकेट कशी खेळते या सगळ्या काही बाबी त्यांनी पाहिल्यात आणि मग तो आता फायदा घेतलाय. व्हेरी गुड बॉलिंग. काय अफलातून स्पेल राहिलाय, काय अफलातून गोलंदाजी राहिली आहे. मेडन षटक प्लस 3 विकेट प्लस रन आउट म्हणजे एका ओव्हरला 4 विकेट. धावच खर्च केलेली नाहीत आणि आता संघ पिछाडीवरती ठेवला गेलाय. जयदुर्गा पेंडोरगुळ संघ थोडासा दूरवर चाललाय.
कारण बॅटिंग तशी झालेली नाहीत. 12ला 41 करायचे आहेत. हा नाराज खेळ आहे काही खेळाडूंनी. नितीन बरोबर असताना देखील ते सिच्युएशन मी म्हणेन थोडीशी खराब राहिली आहे. पाहूयात, सामना संपलेला नाहीत, काही घडू शकतोय. अशाही परिस्थितीमधून तो सामना युटर्न घेऊ शकतायत. त्यासाठी नितीन बरोबरला स्ट्राईक रेंजला आणावं लागेल. पाहूयात काय घडेल. 12ला 41. जयेश केवारी आता मैदानाच्या आतमध्ये नितीन बरोबराच्या सोबतीला फुल टॉस करून बसले होते. क्रॉस बॅटेडने खेळला, बॅकलिपला खाली ठेवलं होतं, सेफ झोन मध्ये पाठवलाय. मिड विकेटला फिल्डर आहेत. आता तो प्रयत्न जयेश केवारीने केला या बॉलवरती, ती स्ट्राईक मिळाली आणि आता राहिले 11 बॉल करायच्या 40. 11 बॉलला 40 धाव संख्येची गरज. सामना दूर होत चाललाय परंतु संपलेला नाहीत. या ओव्हरमध्ये पाहूयात रवी लोभी कशी गोलंदाजी करेल. चांगला चेंडू हाताळला जातोय. तिथे देखील आपण पाहतो कनेक्शन राहिलेलं नाहीत. तो आता दबाव बनलाय कारण आता प्रत्येक बॉलवरती तुम्हाला ती बॅट आहे ती तलवारीसारखी फिरवावी लागेल, कारण तिथे आता मोठ्या फटक्यांचीच गरज आहे. 8ला 4 विकेट गेल्यात आणि 10 बॉलमध्ये आता 40 करायचे आहेत. प्रति बॉलवरती चौकार. इथे तर बेल्स उडाल्यात. आता त्या बेल्स उडाल्यात म्हणजे फलंदाज बाद झालाय. झटक्याला गेला अजून एक. 8 वरती 5वी विकेट. फलंदाज नितीन बरोबर आउट. पप्पा भाईचं हे संगीत आपण ऐकलं. देवा ग्रुप फाउंडेशन संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याही माध्यमातून आम्हाला खूप मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी राहिलेलं आहे. त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करूयात. 8ला 5 विकेट गेलात आणि आता परिस्थिती खूप बिकट झाली आहे. 9 बॉलला 40 करायचे आहेत. या परिस्थितीमध्ये तो विजय मिळवतील का पाहूयात. त्यासाठी या 3 बॉलवरती ते मोठे प्रहार येणं गरजेचे आहेत. चौकार षटकाराचा आता प्रत्येक बॉलवरती आले तरच तो सामना मॅच फिनिशिंग टच देऊ शकतायत खेळाडू. पाहूयात. समोर लाफ करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या टो एंडला लागून बॉल चाललाय ऑन साइडला. मिड विकेटला फिल्डर आहेत. ग्राउंड स्ट्रोक पाहायला भेटला, एकच सिंगल. तो शॉट मिळालेला नाहीत. त्या ओव्हरला सुरुवात पहिली ओव्हर जे आपण पाहिली तर तिचे 7 रमेश कातवारेचं मिडन षटक. मग तिथेच तो दबाव बनलाय आणि आता सामना पूर्णपणे फसलाय. असं वेट केलं होतं. यावेळेस आपण पाहतो देशान गॉन. बॅटची कडा झेल बॅटच्या स्वरूपामध्ये अजून एक विकेट. 9 धाव संख्येवरती गडी क्रमांक 6वा टिपला जातोय. ओव्हर क्रमांक आता समाप्त होते आणि याही षटकाचा तो खेळ झाला आणि आता 3 ओव्हरच्या खेळामध्ये धावा झाल्यात फक्त 9 आणि विकेट गेला जय दुर्गा पेंडोळ संघाच्या 6. राहिले 6 बॉल 39 करायचे आहेत. परिस्थिती खूप विकेट झाली आहे. ती फाईट दिसलेली नाही जय दुर्गा पेंडोळ संघाकडनं. आज बॉलिंग हवी तशी मी म्हणेन झाली होती. 12ची सरासरी मग ती तुम्हाला जर मेंटेन करायची असेल तर त्या पहिल्या ओव्हरला तो स्टार्ट तुमचा मिळालेला राहीत. ज्या पद्धतीने तुमची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग होती त्या पद्धतीने तो खेळ ढासळला गेला आणि त्याचं कारणच राहिलं रमेश कातवारे. काय गोलंदाजी राहिलाय. विकेटवरती विकेट त्याने घेतले. धावाच खर्च केलेला नाहीत. एक मिडन षटक आला आणि तो दबाव बनला
आणि आता तर मॅचच पूर्णपणे अक्षय 11 पेंडुगुळ संघाच्या बाजूने झुकली आहे. 6 बॉलला 39. मयूर मोरे सध्या तरी आपल्याला पाहायला भेटतोय. टायमिंग तिथं टायमिंग तसं नव्हतं, परंतु आता असं वाटतंय की विजय आणि पराजयमधील जे अंतर आहे ते जास्तच राहू शकतंय. कारण ज्या पद्धतीने बॅटिंग चालू आहे त्या पद्धतीने टार्गेट तर खूप मोठं राहिलंय. 10 धावा आता डबल डिजिटमध्ये पोहोचलेत जयदुर्गा पेंडुगुळ संघ आणि 5 बॉलला आता करायच्या आहेत त्या 38 धावा. मिस टायमिंग करून बसले तर अजून एक विकेट धोक्यामध्ये आणि ती विकेट सोडली जाते. झेल सोडलाय, एकच सिंगल मिळेल. आज 4 बॉलला 37. मॅचची औपचारिकता बाकी आहे, त्याच्यामुळे दोन्ही संघ पुढचे आपण तयारीला लागायचं आहे. टीम खांडीचा पाडा संघ आपल्याला फिल्डिंग करायचं आहे. बॅटिंग करणार आहेत कुडशेत संघ. डगआउट चूज करून ठेवा. हा देखील स्लोअर वन हाताळण्याचा प्रयत्न. खूपच स्लो बॉल होता जिथे मोठा फटका येणं गरजेचा राहिला होता. एक वेगळा कॉन्फिडन्स देऊन गेला असता फलंदाजाला, परंतु तसं घडलेलं नाहीत. आला अजून एक डॉट बॉल दीपक बरोबरच्या विरोधामध्ये आणि आता 3 बॉलला 38 करायचे आहेत. बॅट कट, मग त्यानंतर बॉल मागे झाला, फिल्डर सेट केला जातोय. आता 2 बॉल फक्त बाकी राहिलेत. फायनली तो स्ट्रोक आला असं दिसतंय आणि आता तिथे देखील फिल्डर तो आहे. झेल सोडला जाईल तोपर्यंत आपण पाहत आहोत प्रयत्न केले जात नाहीत, कारण आता जाणताय सामना तो गमावलाय. खूप मोठा फरक राहिलाय. 1 साइड मॅच झालाय जिथे 48चा चेस होता आणि ती गोलंदाजी दाखवली आहे अक्षय 11 पेंडुगुळ टीमनं. तिथे आपण पाहत आहोत आणि अशा पद्धतीने हा सामना जिंकलाय अक्षय 11 पेंडुगुळ संघाचं. अभिनंदन रमेश कातवार आणि टीम. तसंच हार्डलक टफलक देऊयात जयदुर्गा पेंडुगुळ टीमला. आपण आलात, खेळ दाखवलात, एक मैत्रीपूर्ण लढत पाहायला भेटली. दोन्ही टीम्स मनापासून आभार. आणि आता पुढच्या लढतीला करूयात सुरुवात आणि जसं सामन्याला सुरुवात होईल तसं करूयात बदलाव आणि ऐकूयात आमचे विकीजी शेवाळे सरांना. धन्यवाद.